मित्रांनो, गोठा बांधताना आपण भिंती उभा करत नाही, आपण विश्वास उभा करतो. पहिली आणि सर्वात मोठी चूक, जागा मिळेल तिथं गोठा बांधायचा. गोठा तर मोठा बांधला, पण जनावरांना आरामच मिळत नाही. गोठा बांधण्यापूर्वी 7 गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि ज्या गोठ्यात जनावरांना घरासारखं वाटतं, त्या गोठ्यात यशाला यायला जास्त वेळ लागत नाही. हा गोठा माझ्यासाठी बांधला असता तर मी इथं आनंदाने राहिलो असतो का? आरामदायी गोठा हा खर्च नसतो, तो अनेक वर्षांची गुंतवणूक असते. कारण जनावर खोटं बोलत नाहीत, त्यांचं वर्तनच गोठ्याचा दर्जा सांगतं. मित्रांनो, एकदा एक लहान मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, आपण इतकं सुंदर घर बांधलं, पण आपल्या गायींचं घर असं साधं का? या प्रश्नाचं उत्तर त्या वडिलांकडे नव्हतं. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच आपल्या गोठ्याकडे काम करण्याची जागा म्हणून नाही, तर आपल्या मुक्या जनावराचं घर म्हणून पाहिलं. मित्रांनो, आपण स्वतःच्या घरात उन्हापासून वाचण्यासाठी बचाव करतो, पावसापासून संरक्षण करतो, ताजी हवा हवी असते त्यासाठी योजना करतो, स्वच्छ पाणी हवं असतं. मग जी गाय आपलं संपूर्ण कुटुंब चालवते, तिला चांगलं घर मिळायला नको का? आजचा विषय फक्त सिमेंट, लोखंड, छप्पर याबद्दल नाही. आज आपण समजून घेणार आहोत एक आदर्श गोठा म्हणजे नक्की काय असतं आणि तो का आवश्यक आहे. गोठा म्हणजे फक्त जनावरं बांधायची जागा नाही. अनेक शेतकरी गोठ्याकडे फक्त जनावरं ठेवायची जागा म्हणून पाहतात, पण यशस्वी डेअरीमध्ये गोठा हा एक जिवंत व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू असतो. इथं जनावरं खातात, विश्रांती घेतात, रवंथ करतात, झोपतात आणि दिवसाचा मोठा भाग या गोठ्यात घालवतात. म्हणून गोठ्याचं वातावरण त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात. चांगला गोठा दिसण्यात नाही, अनुभवण्यात असतो. अनेकदा मोठा गोठा म्हणजे चांगला गोठा असं मानलं जातं, पण हे नेहमी खरं नसतं. काही लहान गोठे अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे आदर्श ठरत असतात, तर काही मोठे गोठे नियोजनाच्या अभावामुळे जनावरांच्यासाठी त्रासदायक ठरतात. म्हणून गोठ्याची गुणवत्ता त्याच्या आकारावर नाही, तर जनावरांना मिळणाऱ्या आरामावर ठरतात. आदर्श गोठ्याची पहिली ओळख, जनावराची शांतता. तुम्हाला तुमचा गोठा चांगला आहे की नाही हे कसं कळेल? 1 मिनिट गोठ्यात शांत उभे राहा. जर जनावरं निवांत बसलेले असतील, घाई गडबड नसेल, अनावश्यक अस्वस्थता नसेल, तर तो गोठा योग्य दिशेने जातोय. कारण जनावरं खोटं बोलत नाहीत, त्यांचं वर्तनच गोठ्याचा दर्जा सांगतं. जण गोठा बांधताना पहिला प्रश्न विचारतात, किती खर्च येईल? पण यशस्वी शेतकरी पहिला प्रश्न विचारतो, या गोठ्यात जनावरांना आराम मिळेल का? कारण आरामदायी गोठा हा खर्च नसतो, तो अनेक वर्षांची गुंतवणूक असते. एक आई लहान बाळाला जमिनीवर झोपवत नाही, ती त्याच्यासाठी मऊ अंथरूण तयार करते. का? कारण तिला त्याचा आराम महत्वाचा वाटतो. मग आपल्या गायी ज्या आपलं घर चालवतात, त्यांच्या आरामाचा विचार आपण का करू नये? मित्रांनो, आज गोठ्यात गेल्यावर भिंतीकडे पाहू नका, छताकडे पाहू नका. एकदा तुमच्या गायींकडे पहा आणि स्वतःला विचारा, हा गोठा माझ्यासाठी बांधला असता तर मी इथं आनंदाने राहिलो असतो का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर समजा तुम्ही फक्त गोठा नाही, एक घर उभा केलंय. आणि ज्या गोठ्यात जनावरांना घरासारखं वाटतं, त्या गोठ्यात यशाला यायला जास्त वेळ लागत नाही. गोठा बांधण्यापूर्वी 7 गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. त्या कोणत्या? तर आता त्या बघू आपण. मित्रांनो, अनेक शेतकरी लाखो रुपये खर्च करून गोठा बांधत असतात, पण काही महिन्यांनी म्हणतात, गोठा तर मोठा बांधला, पण जनावरांना आरामच मिळत नाही. का बरं असं होतं? कारण
गोठा विटा, सिमेंट आणि लोखंडाने उभा राहत नाही, तो नियोजनाने उभा राहतो. चला आता अशा 7 गोष्टी आपण बघू, या प्रत्येक आदर्श गोठ्यात असायलाच हव्यात. पहिली, गोठ्याची दिशा. पहिली आणि सर्वात मोठी चूक, जागा मिळेल तिथं गोठा बांधायचा. मित्रांनो, गोठ्याची दिशा अशी असावी, सकाळचा सूर्यप्रकाश आत यावा, दुपारच्या कडक उन्हाचा त्रास कमी व्हावा, नैसर्गिक वाऱ्याचा प्रवाह अडू नये आणि सूर्यप्रकाशामुळे ओलावा कमी होतो आणि गोठा अधिक निरोगी राहण्यास मदत होते. दुसरा, भरपूर हवा पण थेट झोत नाही. गोठ्यात हवा असलीच पाहिजे, पण हवा आणि वाऱ्याचा जोर यामध्ये फरक आहे. योग्य वायू विजनामुळे उकाडा कमी होतो, दमटपणा कमी होतो, दुर्गंधी कमी होते आणि जनावरांना आराम मिळतो. म्हणून गोठा बंद खोलीसारखा अजिबात नसावा. तिसरी, प्रकाश. फक्त बल्बचा प्रकाश नसावा, नैसर्गिक प्रकाश. जर दिवसभर गोठा अंधारात असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नैसर्गिक प्रकाशामुळं गोठा प्रसन्न वाटतो, स्वच्छता तपासणंही होतं आणि दिवसभर कृत्रिम प्रकाशावर अवलंबून राहावं लागत नाही. जमिनीचा उतार हा विषय अनेक जण दुर्लक्षित करतात. गोठ्याची जमीन पूर्ण सपाट असेल तर पाणी साचू शकतं, म्हणून योग्य उतार ठेवणं आवश्यक आहे. यामुळे धुण्याचं पाणी किंवा इतर द्रव सहज बाहेर जातात आणि ओलावा कमी राहतो. 5वा मुद्दा, ड्रेनेज. पाणी तिथंच थांबू देऊ नका. गोठ्यातील सांडपाणी जर योग्य प्रकारे बाहेर गेलं नाही तर दुर्गंधी, माशा आणि अस्वच्छता वाढू शकते. म्हणून गोठा बांधताना ड्रेनेजची योजना आधी करा, नंतर बदल करणं महाग पडू शकतं. प्रत्येक जनावराला पुरेशी जागा. 6वा मुद्दा, माणसाला सतत गर्दीत राहायला आवडत नाही, तसंच जनावरांनाही जागा कमी असेल तर एकमेकांना धक्काबुक्की, ताण आणि अनावश्यक भांडणं वाढू शकतात. आरामदायी गोठा म्हणजे मोकळेपणाची भावना. 7वा मुद्दा, भविष्यातील विस्ताराचा विचार करा. आज 10 गायी असतील, उद्या 20 होऊ शकतात. म्हणून गोठा बांधताना भविष्यात वाढ करण्यासाठी जागा आणि नियोजन ठेवा. यशस्वी शेतकरी आजचा नाही, पुढच्या 10 वर्षाचा विचार करून गोठा बांधत असतो. मित्रांनो, गोठा बांधताना आपण भिंती उभा करत नाही, आपण विश्वास उभा करतो. त्या मुक्या जनावरांचा विश्वास की माझा मालक मला सुरक्षित ठेवल. लक्षात ठेवा, गोठ्याची खरी ताकद त्याच्या छतामध्ये नसते, ती त्याच्या नियोजनामध्ये असते. आणि ज्या गोठ्याचं नियोजन चांगलं असतं तिथं जनावरं फक्त राहत नाहीत, ती आनंदानं जगतात. आता तुम्ही म्हणाल की गायीला आराम वाटणारा गोठा म्हणजे कसा गोठा असावा? मित्रांनो, एकदा स्वतःला एक प्रश्न विचारा. जर तुम्हाला एखाद्या खोलीत 24 तास राहायला सांगितलं तर तुम्ही सर्वात आधी काय पाहाल? खोली मोठी आहे का? झोपायला आरामदायी जागा आहे का? उभं राहायला फिरायला जागा आहे का? शांतता तिथं आहे का? अगदी हेच प्रश्न तुमची गाय रोज स्वतःला विचारत असते. फरक एवढाच आहे, ती बोलू शकत नाही, पण तिचं शरीर, तिचं वर्तन आणि तिची शांतता सगळं काही सांगत असते.